हॅलो नमस्कार मित्रांनो, मी जयेंद्र. स्वागत आहे तुमचं सुनीताज रेसिपी मराठीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला. छान असे आपल्याला मार्केटमधनं ताजे ताजे असे कोळंबी आपल्याला भेटलेले आहेत आणि लहानापासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांना याची रेसिपी खूप आवडते, कारण की यामध्ये कोणत्याही प्रकारचा काटा नसतो. पण काही जणांना ते साफ कसे करायचे हे माहीत नसतं. तर मी तुम्हाला साफ करण्यापासून तर त्याचे पूर्ण मसाला बनवण्यापर्यंत संपूर्ण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर बघा, आपण इथे 300 ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे. तर आता आपण ही पहिले साफ करूया. तर बघा, कोळंबी या प्रकारची, याला असं इथे तोंड आणि हे शेपूट असते आणि वरतीचं जे कवर असतं ते आपण काढणार आहोत. तर पहिले आपल्याला काय करायचं आहे, याचं जे तोंड आहे ते या प्रकारे असं काढून घेऊया. हे बघा, हेच आपण तोंड काढून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर याचं जे कवर असतं हे पायाच्या साईडने असं पकडायचं आणि याचं कवर हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं. हे बघा, असं त्याचं कवर निघून जातं आणि पाय सुद्धा कवर बरोबर निघतात. पुन्हा इकडं ह्या साईडला असं पकडायचं आणि पुन्हा असं त्याचं वरचं कवर काढून टाकायचं. आता काय होतं, हे जे ती शेपूट आहे ती आपल्याला अशी पकडायची आहे आणि अशी फक्त खेचायची. तर त्याचं आपण शेपूट निघून गेली की आपलं कोळंबीचं पीस आपल्याला तयार भेटतो. पण आता मेन जे काय असतं इथं वरती जी ही तुम्हाला दिसत असेल काळा धागा, तो मेन असतो, तो आपल्याला काढायचा आहे. तर तो जर काढला नाही आपण तर काय होतं, त्याचे आपलं पोट खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा काढणं खूप गरजेचं आहे. तर हे बघा, ही आहे शेपटीची बाजू आणि ही आहे तोंडाची बाजू. तुम्हाला इथं दिसत असेल हा जो काळा डॉट दिसतोय, ही आपल्याला त्याची शीर जी आहे ती आपल्याला काढायची आहे. तर ती आपण अशी इथे पकडायची आहे. हे बघा, अशी पकडल्यानंतर अलगद अशी आपल्याला ही खेचायची आहे. हे बघा, ही त्याची आपली शीर निघाली. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व कोळंबी साफ करून घेतो. तर बघा, काही जणांना काय वाटतं, हा जो इकडचा जो काळा धागा आहे तो आपल्याला काढायचा आहे, पण तसं नाही आहे. हा जो वरचा जो आहे तो काळा धागा आपल्याला काढायचा आहे. तर तुम्हाला मी दुसरी पद्धत सांगतो. जर तुम्हाला इकडनं तोंडाकडनं जर नाही काढता आलं तर तुम्ही काय करायचं, अशी एक सुई घ्यायची आहे आणि हे बघा, हे दिसते तुम्हाला, इकडनं असं याला टोचवायचं आहे आणि असं वरती काढायचं आहे. आणि त्यानंतर आपण हा काळा धागा असा अलगद आपल्या हातामध्ये येतो. अशा प्रकारे तुम्ही काळा धागा काढू शकताय. कोळंबी बघा, मी इथे संपूर्ण सोलून घेतलेली आहे आणि त्यातले संपूर्ण धागे सुद्धा काढून घेतलेले आहेत. आता आपण मसाल्याची तयारी करूया. मी आता इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. तेल तापल्यानंतर आपण उभा चिरलेला एक कांदा टाकणार आहोत. टोमॅटो सुद्धा आपण कांद्याबरोबर परतवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो बघा छान असा आपला भाजून झालेला आहे. आता आपण याला थंड करून घेऊया. मी एका जारमध्ये कांदा आणि टोमॅटो काढून घेतलेला आहे. आता सोबतच आपण त्यामध्ये 10 पाकळ्या लसणाच्या आपण टाकणार आहोत आणि आता आपण इथे अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, ते सुद्धा टाकून घेऊया. त्यानंतर आपण कोथिंबीर सुद्धा घेणार आहोत. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. बघा, मिक्सरमध्ये आपण छान असं फिरवून घेतलेलं आहे. कांदा आपण भाजला होता तीच आपण कढई घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया. तेल तापल्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते आपण टाकून घेऊया. मसाला आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. वाटणामध्ये आपण पाव चमच हळद टाकणार आहोत. अर्धा चमचा आपण जिरे पावडर टाकणार आहोत. 1 चमचा धने पावडर टाकणार आहोत. मालवणी मसाला आपण 1 चमच टाकणार आहोत. काश्मीरी लाल तिखट आपण अर्धा चमच टाकणार आहोत. सर्व मसाले आपल्याला वाटणाबरोबर छान असे परतवून घ्यायचे आहेत. मसाला भाजल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये आपण थोडा मसाला राहिला होता त्यामध्ये पाणी टाकून आपण यात टाकून घेऊया. थोडं पाणी टाकल्याने आपला मसाला छान असा भाजला जाईल आणि ग्रेव्हीसुद्धा छान होईल. बघा, या प्रकारे आपल्याला मसाला छान असा तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचा आहे. असा मसाला आपला तयार झाला तर त्यामध्ये आपण कोळंबी ॲड करूया. कोळंबी आपण यामध्ये टाकून घेऊया. मसाल्याबरोबर आपल्याला छान अशी कोळंबी मिक्स करून घ्यायची आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. सोबतच आपण कोकमचा आगळ टाकून घेणार आहोत.
पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया। 2 मिनिटं आपण झाकण ठेवून असं शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत, आपण चेक करूया। कोळंबी बघा आता अशी राऊंड राऊंड झालेली आहे। आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहोत। कोळंबी शिजण्यासाठी आता आपल्याला 8 ते 10 मिनिटं लागतील। आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊया आणि 8 ते 10 मिनिटानंतर आपण चेक करूया। 10 मिनिटं झालेली आहेत, आपण एकदा चेक करूया आता। अरे वा वा वा, छान असा बघा कलर सुद्धा आलेला आहे आणि आपले पीस सुद्धा आपण चेक करणार आहोत। कोळंबी शिजलेली आहे की नाही ते आपण चेक करूया। छान अशी मस्त शिजलेली आहे बघा, किती छान अशी आपल्या कोळंबी मसाला तयार झालेला आहे आणि कोळंबी छान अशी शिजलेली आहे। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। तर अशी ही झणझणीत आणि सुगंधी कोळंबी मसाला रेसिपी तयार झाली आहे। अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली, पण चव मात्र हॉटेललाही मागे टाकेल अशी। भात पोळी किंवा वड्याबरोबर पण ही कोळंबी जबरदस्त लागते। एकदा करून बघाच आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुनीताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।